मस्तपैकी आपल्या बॅग भरली, आपले कपडे भरले, सगळे काही व्यवस्थित लागणारे साहित्य भरलं. आईचा आशीर्वाद घेतला. आई साहेब आपल्याला बोलतच होत्या, इथं जाऊ नको, तिथं जाऊ नको, हे करू नको, ते करू नको. त्यांना सगळं काही बोलून त्यांचा आशीर्वाद घेऊन निघालेलो आहेत. आपली बॅग टाकली आपल्या गाडीमध्ये. मस्तपैकी सगळ्या मुलांना कॉल केले, सगळ्यांनी आपले बॅग, सगळ्यांनी आपलं लगेज बांधून टाकलं वरी, कारण पाऊस येत होता. पन्नीनी बांधून टाकल्या सगळ्यांच्या बॅग आणि मस्तपैकी आपल्या गाडीचा उतारा केला. जे आपले गणामामा आहेत त्यांनी आपल्या गाडीचा उतारा केला मस्तपैकी. आणि उतारा केल्यानंतर सर्वांना टाटा बाय बाय करून त्यांनी नारळ फोडलं आणि आपल्या टूरला झाली सुरुवात. सगळ्यांना टाटा बाय बाय करून निघालो आम्ही आपलं गाव सोडून मस्तपैकी. आणि आपले सगळेजण खूप हॅपी होत होते. मस्त गार वातावरण होतं, सगळे व्यवस्थित बसले होते मस्त. आणि प्रदर्शन मजा घेण्यासाठी दोघंजण तयार असतात नेहमी. आपले ड्रायव्हर दत्ता भाऊ, मी आणि निक समोर. मस्तपैकी प्रवास चालू झाला आपला. मस्त गावातून निघालो तेव्हा सगळे हॅपी तर होते मस्त, आणि सगळे फ्रेश पण होते. जसं जसं आपण नगरच्या जवळपास जातो तेव्हा पाऊस सुरू होता, त्यामुळं खूप थंडी वाजत होती. आणि आपले सगळे पार्टनर आपले लवकर बॅगमधून सगळ्यांनी आपल्याला सेफ्टी असं स्वेटर जॅकेट काढून ठेवले सगळ्यांनी. मस्त रुमाल आणि सगळे इतके गार लागत होतं गाडीमध्ये, पण सगळे सेफ्टी घेऊन बसले होते. सगळ्यांनी रुमाल पण लावले होते कारण खूप गार लागत होतं. पावसाच्या अगोदरच सगळ्यांनी कव्हर केलं होतं, कारण थंडीमुळे कोणी आजारी पडायला नको. मस्तपैकी व्ह्यू होता. तासभर आम्ही प्रवास केल्यानंतर सकाळचा मॉर्निंगचा व्ह्यू इतका छान येत होता. रात्रभर प्रवास केला आणि सकाळी डायरेक्ट नगर त्या बाउंड्रीवर. मस्तपैकी सकाळी उठल्यावर मग आपल्या भंडारदरा तळ्याचा मस्त व्ह्यू घेतला. फर्स्ट टाइम गाडी थांबली ते भंडारदरा आपला तळ्याजवळ. मस्तपैकी व्ह्यू घेतला. खूप गार वारं सुटलं होतं, थोडा पाऊस पण येत होता. आणि सगळ्यांनी मस्त आनंद घेतला, फोटो काढले, एन्जॉय केला सगळे मुलं. आम्ही पण थोडासा डान्स वगैरे केला नाही का, पाठीमाग ब्रदर पण फोटो काढत होते नाही का. थोडंसं फ्रेश झालं, पाय मोकळे केले म्हणजे बरं असतं नाही का. सर्वांनी मस्तपैकी एन्जॉय केलेला दिसतोय. मागं पण सगळेजण आपण एन्जॉय करत होते. आम्ही पण रील्स वगैरे काढल्या. नकुल शेट पण थोडेसे वातावरणामध्ये. नंतर मग तिथून फोटो काढून सगळं झाल्यानंतर आम्ही निघालेलो आहेत परत एकदा आपल्या हरिश्चंद्रगडाकडे. परत व्ह्यू चांगला दिसला, परत गाडी थांबवली, कारण आपल्या ट्रॅकरना काय व्ह्यू थोडासा चांगला दिसला की गाडी थांबवणारच. आणि नंतर गाडी थांबवली की मग आपले बेंदू सर आणि कृष्णा सर यांना डान्स करण्यात, नृत्य करण्याचा मोह आवरत नसतो, त्यामुळं मग त्यांच्यासोबत थोडंसं नृत्य आम्ही पण केलं. कारण एकतरी कॅरेक्टर असायलाच पाहिजे जे आपल्याला हसवल, कारण आपण ट्रिपला जातो कशाला, आनंद घेण्यासाठी. त्यामुळं मग ते आपले पिंटू सर आणि कृष्णा सर यांनी खूप डान्स केला, आम्ही पण आनंद घेतला डान्सचा. आणि आपले 2 जण, मी आणि आपले राजे, पाणी भरलं स्वयंपाक, भांडे घासण्यासाठी किंवा वगैरे कामासाठी पाणी घेतलं. खूप पाऊस पडला होता तर पाणी इतकं स्वच्छ पाणी येत होतं. मग पाणी घेतलं मस्तपैकी सर्वांनी. पाणी घेतल्यानंतर सर्वांनी ब्रश केल्यानंतर सर्वजणांनी हातपाय तोंड धुतलं, सगळं काही व्यवस्थित एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये. खूप छान वाटलं, सर्वांना खूप छान वाटलं. केल्यानंतर मग आपले लक्ष्मण दादा वगैरे सगळे जणांनी तोंड हातपाय धुतले आणि फ्रेश झाले सर्वांनी. मग फ्रेश झाल्यावर मस्त आपले खूप छान पैकी बेंदू सरने पण ब्रश केलेला दिसतोय. सर्वांना पाणी हापसलं बेंदू सरांनी पण. रोडच्या थोडंसं साईडला हापसा होता, मस्तपैकी आम्ही ब्रश केला सर्वांनी. आणि नंतर मग आम्ही, दत्ताभाऊची गाडी चालू होत नव्हती. पहिल्याच दिवशी असं झालं,
त्यामुळे मग आम्ही थोडासा धक्का मारला दत्ताभाऊच्या गाडीला, तरी पण चालू झाली नव्हती. सकाळी सकाळी परेशानी करायला लावल्यामुळे दत्ताभाऊलावर आम्ही थोडंसं गरम झालो. तर आपला दत्ताभाऊ काय म्हणत नाही आपल्याला, तो पण आपल्या सोबतचा आहे, त्यामुळे सर्व काय करून आम्ही निघालेलो आहे पुढं. नंतर एक छानपैकी जागा बघितली आम्ही सर्वांनी, मस्त लवकर सगळं साहित्य काढून घेतलं मस्तपैकी. सर्वांनी एक जागा बघितली होती आपण, सर्वांनी मस्त साहित्य सर्व काढून घेतलेलं आहे व्यवस्थित सगळं. काही जण लागले, सर्वजण लागले कामाला. कोणी आम्ही 2 जण शेगडी फिट करत होतो, ब्रदर्स सगळे मसाले हे काढत होते. डॉन गजूभाऊ कांदा हे कापत होते. वस्ताद लसण कुटण्यासाठी तयार होता, पण तेवढ्यामध्ये झाला शेगडीचा फॉल्ट. मग तेवढं आम्ही तिला रिपेअर केलं, मस्तपैकी शेगडीला रिपेअर केलं. थोडीशी परेशानी झाली पण ठीक आहे. सगळे तिथं आम्ही मेकॅनिक तयारच होतो. नंतर मग दादा आपले कांदा कापण्यासाठी सज्ज असलेले, सर्वांनी असं व्यवस्थित काय सगळं काय करून घेतलं. आणि नंतर मग आपले फोडणी देण्यासाठी सगळ्या साहित्य रेडी झाल्यावर फोडणी देण्यासाठी दत्तराव तयारच होते. दत्ताभाऊ एकदम बारकाईने बघत होते, सगळं काय व्यवस्थित केलं दत्ताभाऊनी आणि गजूभाऊनी मिळून मस्तपैकी. काय ती झाडी, काय तो डोंगर, काय ते चवळ, काय ती सगळी, काय वार लागत होतं त्यामुळे कव्हर केलं होतं आपल्या मुलांनी. नंतर मस्तपैकी फोडणी दिली, नंतर मग पोहे केले आणि मस्तपैकी सगळ्यांनी वाढून घेतले. मस्तपैकी वाढून घेतल्यावर सर्वांनी मग झाले जेवण झाले सगळ्यांचे. आणि जेवण झाल्यानंतर मग मस्तपैकी आम्ही थोडासा भाताच्या शेतीचा आनंद घेतला. आपली साळ जी लावलेली असती. नंतर थोडासा रस्त्याचा पण आनंद घेतला. रस्त्यावर पण खूप छान व्ह्यू होता, गार लागत होतं. आणि नंतर मग सगळं झाल्यावर सगळ्यांनी एकदा डिकासन चहाची मागणी केल्यामुळे गजभाऊनी मस्तपैकी एक डिकासन चहा केला. सगळ्यांना मस्त ग्लासमध्ये डिकासन चहा घेतला. आणि नंतर सर्वांनी मग चहा घेऊन परत निघालो तर आम्ही आमच्या वाटाला. आणि नंतर लागलं आपलं हरिश्चंद्र अभयारण्य प्रवेशद्वार. तर टोल फीस असते तिथं दिली. त्यानंतर मग थोड्याशा गायी आल्या, गायींना बाजूला करून आम्ही निघालेलो आहे परत आमच्या प्रवासासाठी. मग खूप सारं असं व्ह्यू, इतके मनमोहक व्ह्यू येत होते आणि सगळं काही आनंद, सगळ्या काही व्ह्यूचा आनंद घेत आम्ही निघालो समोर. मस्तपैकी आपले चंद्रगडावर धबधबे दिसत होते, त्यांचा सगळ्या मुलांनी आपले फोटो काढलेले. नंतर हळूहळू आलो समोर. खूप असं मनमोहक व्ह्यू होतं, सांगायची गरज नाही. सह्याद्री म्हटलं की एकदम सुंदर व्ह्यू असते, कारण माणूस जातो तिथं कशाला, मन रमण्यासाठी. आणि मस्तपैकी असं व्ह्यू घेतलेला आहे, सगळ्या मुलांनी फोटो काढलेले आहेत. आणि पायथेस आणि गाडीतून उतरून पहिले आम्ही मस्तपैकी सेल्फी आपली स्टिक काढली, मोबाईल लावला आणि जे आपला व्हिडिओ परत एकदा आपला व्हिडिओ शूट करण्यास सुरुवात केली. मस्त सगळे मुलं सगळे आपण आपली तयारी करत होते. कोणी शॉर्ट घालत होतं, कोणी टी शर्ट घालत होतं, कोणी शूज घालत होतं मस्तपैकी. आणि आपला निक यांना पण घेतला आपण सोबत मस्तपैकी. निकनी पण तयारी केली होती मस्त. पण थोडा पाऊस येत असल्यामुळे आपल्या मुलांनी रेनकोट घेतले. मी सांगत होतो रेनकोट घेऊ नका, कारण तुम्हाला नंतर आनंद येणार नाही. पण मुलं ऐकणारे नव्हते, मुलांनी घेतलं. काही जणांनी ऐकलं, काही जणांनी नाही ऐकलं. खूप असा आनंद घेत आम्ही निघालेलो आहे. सुरुवात केली आपल्या हरिश्चंद्रगडावर चढण्यासाठी, ट्रेकिंगसाठी सुरुवात केलेली आहे आपण. आपले कृष्णा सर पार्टनर होते, त्यांनी नाही घातला रेनकोट. आणि आता चढत ट्रेकिंगसाठी सुरुवात झालेली आहे मित्रांनो. मस्तपैकी चालू होती, मीट सोबत होता. मस्तपैकी सर्व व्यवस्थित चालत होतं. आपले पार्टनर आपल्या पाठीमागच येत होते मस्तपैकी. फर्स्ट टाइम आपली निक सोबत फर्स्ट टाइम ट्रिप होती मित्रांनो. मस्तपैकी फर्स्ट टाइम ट्रिप. या अगोदर आपल्यासोबत निक आलेला नव्हता कधीच ट्रिपला. फर्स्ट टाइम आलेला आहे निक आपल्यासोबत ट्रिपला. आपले पार्टनर लवकर चढत होते मस्तपैकी.
व्हिडिओ करा तुम्ही काय रस्ता काय जय हो शंकरा आदिदेव शंकरा तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह मेरा कर्म तू ही जाने क्या बुरा है क्या भला तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव हे महेश्वरा तर मग थोडंसं एन्जॉय करत करत आलो समोर थोडंसं त्यानंतर मग समोर आल्यावर मस्तपैकी इतके छान छान व्ह्यू दिसत होते मस्तपैकी त्यानंतर आपल्याला एक मित्र पण भेटला होता ज्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये हाय दाखवलं होतं नंतर मग थोडं समोर आल्या आणि दिल्या मस्त घोषणा घोषणा देऊन परत आपल्या वाटाला लागलेलो आहोत आपण मस्तपैकी एकदम आपल्या भोलेबाबाचा जयघोष केल्यानंतर अजून एनर्जी आली चढण्यासाठी वर एकदम भारी वाटत होतं गार वारं लागत होतं सर्वांना आपले पार्टनर अगोदरच सगळे ओले झाले होते पावसामुळे आणि वाऱ्यामुळे तर इतकं गार लागत होतं तरी पण सर्वजण एन्जॉय करत होते आणि आपण तर कॅमेरा पुसण्यातच बेजार आपलं एकच काम सर्वांना व्हिडिओमध्ये शूट करणं सगळं काही व्हिडिओमध्ये शूट करणं आपल्या मुलांना घेणं मस्त पेंडू सर सर्वांना मग व्हिडिओ घेणं आणि व्हिडिओ करणं बाकी काहीच नव्हतं आपलं काम एकच काम मस्तपैकी सर्वांनी फोटो पण खूप सारे काढले पाऊस कंटिन्यू चालू होता मस्तपैकी पोज देऊन मस्तपैकी फोटो काढले परत लागलो आपण वाटायला सृष्टि के जन्म से भी पहले तेरा वास था ये जग रहे या ना रहे रहेगी तेरी आस्था क्या समय क्या प्रलय दोनों में तेरी महानता 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 सीपियों की ओट में मोतियां हो जिस तरह मेरे मन में शंकरा तू बसा है उस तरह मुझे भरम था जो है मेरा था कभी नहीं मेरा अर्थ क्या निरर्थ क्या जो भी है सभी तेरा तेरे सामने है झुका मेरे सर पे हाथ रख तेरा नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव हे महेश्वरा ललाट पे भस्म है भुजाओं में वस्त्र बाघ छाल का मैं खड़ा हूँ पाँव में प्यास क्या हो तुझे गंगा है तेरी जटाओं में
के वास्ते तू सदैव ही जिया, मांगा कुछ कभी नहीं, तूने सिर्फ है दिया। समुद्र मंथन का था समय जो आ पड़ा, द्वंद्व दोनों लोक में विषामृत पे था छिड़ा। अमृत सभी मैं बांट के, प्याला विष का तूने खुद पिया। नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा। नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा। नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा। नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा, रुद्रदेव हे महेश्वरा, रुद्रदेव हे महेश्वरा। तेरी क्या ही बात है, भोले शंकरा तेरी क्या ही बात है। दूर होके भी तो साथ है, ओ दूर होके भी तो साथ है। खुद को मैं कर दूंगा तुझको समर्पण, मैं तेरा आंसू हूँ तू मेरा दर्पण। तेरे ही होने से मेरी ये सारी जिंदगी सजी है। लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा। लागी मेरी प्रीत तेरे संग मेरे शंकरा, लागी मेरी प्रीत तेरे संग मेरे शंकरा। मेरी हर गलती को तू हंस कर सहेगा, तेरे जाप से मन का उड़ गया है रे पंछी। सब तेरी बदौलत है आज रघुवंशी। तू सूक्ष्म है और तू ही विशाल है, तू उत्तर है और तू ही सवाल है। तू ही है सत्या, बाकी जिंदगी भी ना सकी है। लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा। लागी मेरी प्रीत तेरे संग मेरे शंकरा, लागी मेरी प्रीत तेरे संग मेरे शंकरा। दयावद उमानाथ पादारविन्दं भजन्ति लोके परिवानराणां। न तावत् सुखं शान्ति संतापनाशम्, प्रसिद्ध प्रभो सर्वभूतादिवासम्। ध्यान में है मगन तन पे ओढ़ के रचोली, मुझे अपने रंग में रंग दे संग खेल मेरे होली। आसन है नीचे ना है कोई खटोली, मुझे अपने रंग में रंग दे संग खेल मेरे होली। बस भी करो अब मेरे शंकरा, भांग रगड़ के बोलिए गौरा, तुम नहीं रजे हो गोरा वाट के रची है। लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा। लागी मेरी प्रीत तेरे संग मेरे शंकरा, लागी मेरी प्रीत तेरे संग मेरे शंकरा। लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा। लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा। लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लागी मेरी तेरे संग लगी ओ
शंकरा, लगी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लगी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा। आणि आता शेवटचा टप्पा राहिला होता आपल्या हरिश्चंद्रगडाचा, आणि त्यानंतर आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये खूप थकलेले होते आणि खूप भारी लागत होतं. सर्वजण खूप काही असे दमून गेलेले होते, पण तो जो व्ह्यू होता तो पाहून सगळेजण खूप आनंदानं पुढं चढाई करत होते. आणि नवीन 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 गोष्टीचा आनंद घेण्यासाठी सर्वच आपली पोरं उत्सुक असतात नेहमी. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आम्ही पोहोचलो ते हरिश्चंद्रगडावर. त्यानंतर आपण पोहोचलो ते हरिहरेश्वराच्या मंदिराजवळ. खूप छान असं मंदिर आहे, दगडामध्ये कोरलेलं आहे मंदिर. मंदिराच्या एका साईडनी खालून पाणी जाते मंदिराच्या, तो व्ह्यू पण खूप चांगला आहे. आणि नंतर आम्ही सर्वजण एकत्रित आलो, सर्वांनी दर्शन घेतलं. मंदिरामध्ये पण आपला कॅमेरा चालूच होता. मंदिरात पण कुठंच अशी जागा नव्हती तर पाणी नव्हतं. पाऊस पण सतत चालूच होता. एवढं असून सुद्धा खूप सारी गर्दी होती मंदिरामध्ये. आपले पार्टनर, त्यांना फक्त एन्जॉय करायचं सांगा, नाही तिकडे एन्जॉय करायलाच पाहिजे त्यांना. फक्त सर्वजणांनी आम्ही दर्शन घेतलं, मन खूप प्रसन्न झालं. इतकी हुडहुडी भरली होती, गार लागत होतं, पण मंदिरामध्ये एक वेगळीच ऊर्जा आली. आणि नंतर तिथून पुढं अजून एन्जॉय करायला आम्हाला किंवा आनंद घ्यायला त्या वातावरणाचा खूप छान वाटतं. मंदिरामध्ये एकदम भारी वाटत होतं. खूप लोक त्या आपल्या नंदीदेवाच्या कानामध्ये आपल्या मागण्या घालत होते. आम्ही पण घातली, होती जी मनात इच्छा ती. नंतर तिथून निघालो, थोडं फोटो सेशन केलं मंदिराच्या परिसरामध्ये. खूप छान मंदिर आहे, खूप मोठं पण आहे. पुन्हा मंदिरामध्ये गणपती देवता तसेच इतर देवता पण आहेत, आणि पाण्याची सोय म्हणून हाऊस पण केलेले आहेत. सर्व प्रकारचा आनंद घेऊन दर्शन घेऊन आम्ही निघालेलो आहेत बाहेर. सर्व मुलं पण निघालेले आहेत बाहेर. त्यानंतर मग त्या तलावात कोणीच होत नव्हतं. वर एक मंदिराच्या समोर तलाव होतं. मग पहिली उडी मारून सगळं तलावामध्ये सगळीकडे एक चक्कर मारली. त्यानंतर मग आपल्या टीममधल्या सगळ्या प्लेयरनी पण उड्या मारल्या, आणि खूप थंड पाणी होतं त्या तलावामधलं. नंतर सगळे मुलं पण लागले पोहायला. पहिले कोणी उडी मारत नव्हतं. नंतर खूप सारा पोहण्याचा पण आनंद घेतला आपल्या टीमने. पण पाणी एवढं खार होतं, खूपच अंगाला झोंबत होतं. वरती पाणी गार असतं नाही का, त्यामुळं मग अंगाला खूपच झोंबत होतं नाही का. मग आपण पोहण्याचा आनंद घेतल्यानंतर नकुलनं पण डुबकी मारली नाही का. मग नकुलनं डुबकी मारल्यावर पण नंतर मग सगळं काय झाल्यावर निघालोच वापस परतीची वाट धरून. आणि आपली टीम पण, आणि इतकं गार लागत होतं सगळे, आणि जेवण पण केलं नव्हतं. 3-4 तास झाले. सगळी टीम आपली ट्रॅकरची सगळी टीम खूप भूक लागली होती सगळ्यांना. आणि सगळ्यात आमचे गणराट सर फिट, सगळ्यात आमचे ट्रॅक्टर टीमचे जे सर होते, जे कोच होते आमचे, त्यांनी सगळ्यात काठी हातात घेऊन सगळ्यात पुढंच होते. आणि आम्ही त्यांच्या पाठीमागं चालत होतो.
अर्ध्या वाटेमध्ये आल्यावर थोडंसं व्ह्यू चांगलं आलं होतं, तर ते बघण्यासाठी आम्ही थोडंसं रस्ता भटकलो होतो तो बघण्यासाठी व्ह्यू गेल्यामुळं. आलो होतो आम्ही पण लगेच जागेवर. सगळी टीम भूक लागली होती खूप टीमला आपल्या, पण काही पर्याय नव्हता. वर काहीच नव्हतं खायला पण, आणि खायला तर नव्हतंच वर, तसंच काही बघायला पण नव्हतं. पाऊस कंटिन्यू चालू, गार लागत होतं, एनर्जी डाऊन झाली होती, पण काय पर्याय नव्हता चालल्याशिवाय. तर तसेच सगळे आपले ट्रेकर चालत होते, आम्ही पण नवीन नवीन रस्ते काढत चालत होतो. खूप एन्जॉय केला मुलांनी, एकदम भारी. आपले नकुल सर आणि किरणदाजी यांना खूपच गडबड झाली होती, त्यांना खूप भूक लागली होती, त्यामुळे ते सगळ्यात पुढं पळत होते. नकुल सर आणि किरणदाजी सगळ्यात पुढं पळत होते, त्यांना लई भूक लागलेली दिसत होती, काही बोलत पण नव्हते, आणि फोटो काढण्यासाठी पोज द्या बोललो तर पोज पण देत नव्हते. वस्तादनी परत रेनकोट घातला, ब्रदरनी पण परत रेनकोट घातला. राजाने तर जाताना घातला होता रेनकोट, वापस येईपर्यंत राजाचा रेनकोट तसाच होता, राजाने तर रेनकोट काढलाच नाही. आणि खूप पाऊस चालू होता, त्यामुळे खूप पाणी पण वाहत होतं. जशीच थोडीशी गर्दी कमी झाली होती, लगेच खालून येणाऱ्या प्रेक्षकांची पण गर्दी अजून वाढली. खूप सारे टुरिस्ट येत असतात इथं. आणि हे आपला पूल, खूप छान असे जाण्यासाठी व्यवस्था केलेली आहे हरिश्चंद्रगडावर. खूप पाऊस जोराचा होता, त्यामुळे पाणी पण खूप वाहत होतं. त्यानंतर आम्ही पण गेलो पुलावरून. पुलावर गेल्यानंतर मग आपली निघून पार्टनर जी होती ती सगळे शेवटी, आणि हळूहळू रस्ता काढत येत होती. त्यांनी पुढं आणि निघून पार्टनर मागे काढला पण पार्टनर गेली. मोठा झाला होता वाटामध्ये, धबधबा होता तेवढा मोठा की कोणाला पण भीती वाटणार. धो पाणी कोसळत होतं, आणि तो पाणी सगळं रस्त्यावर त्यानंतर आपली मंडळीला भूक लागली होती, तर वाटामध्ये एक जेव्हा हॉटेल दिसलं तेव्हा सगळ्यांनी हॉटेलवर जे मिळेल ते खायला सुरुवात केली होती. त्यांचा स्पेशल आयटम होता पकोडे, तर त्यांनी मस्त आपले कांद्याचे पकोडे बनवले होते. पहिले सुरुवातीला वाटलं होतं कोणी खाणार नाही, खातील की नाही म्हणून आम्ही पहिले एक प्लेट घेतली, तर नंतर बघितलं तर
10 प्लेट घेतले असतील आपल्या सगळ्या ट्रॅकर्सनी आणि लवकर 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 खाऊन टाकली. सगळे असे गार लागत होतं आणि एक तर सकाळी 3 ते 4 तासापासून कोणी काही खाल्लेलं पण नव्हतं आणि गार त्यात पाऊस खूप सारे थकले होते. कपारीला बसले होते मस्त पकोडे खात सगळेजण. डोंगराच्या कपार धरून बसले होते मस्त हॉटेलच्या जवळ. खूप मस्त असे पकोडे पण केले होते. आपले भैया होते हॉटेलवाले त्यांनी. नंतर आम्ही तिथून मग निघालो. आम्ही थोडा व्ह्यू बघण्यासाठी गेलो होतो. थोडा रस्ता चुकलो होतो पण ठीक आहे परत आलो. थोडी झाडांमध्ये गेलो होतो आणि तिथं डायलॉग झाला होता काय झाडी काय डोंगर. नंतर मग हळूहळू आम्ही आलोच रस्त्यावर पण ठीक आहे थोडेसं व्ह्यू बघण्यामुळं आम्ही थोडेसे अडकलो होतो झाडांमध्ये. तिथं मोबाईलला नेटवर्क नसतं नाही का त्यामुळं मग आम्हाला काही समजत नव्हतं नाही का. नंतर मग थोडंसं रस्त्यावर आल्यावर थोडे प्रेक्षक दिसल्यावर मग नंतर आम्ही आमच्या ट्रेकिंग टीमला शोधलं आणि आम्ही पण त्यांच्यासोबत थोडीशी रनिंग करावी लागली पण ठीक आहे. नंतर आम्ही पण आमच्या ट्रेकिंग टीमला पकडलो. सुरार्चित लिंगम निर्मल भासित शोभित लिंगम जन्मज दुःख विनाशक लिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. ब्रह्ममुरारी सुरार्चित लिंगम निर्मल भासित शोभित लिंगम जन्मज दुःख विनाशक लिंगम. नंतर मग सगळं व्यवस्थित झालं आणि शेवटी आम्ही आलोत मस्त आपल्या गाड्यांजवळ आलो. सगळ्यांनी आपापलं लगेज घेतलं, बॅग घेतल्या, व्यवस्थित सगळं मोबाईल सगळं व्यवस्थित सगळं काही करून मस्त आम्ही गाड्यांमध्ये बसलो. कपडे चेंज केले. खूप ओले झाले होते कपडे त्यामुळे ते कपडे चेंज केले आणि सगळे कपडे वगैरे सगळं काही चेंज करून मस्त एक ठिकाणा बघत होतो आम्ही स्वयंपाक करण्यासाठी. आणि नंतर आम्हाला उशीर झाला. मग एक मारुतीचं मंदिर होतं त्या ठिकाणी आम्ही मस्तपैकी स्वयंपाक केला. आणि तिथं काय शहर हे काही नव्हतं मस्त जंगलामध्ये एक मंदिर पाहिलं मस्त स्वयंपाक केल्या. मी पण पोळ्या करून घेतल्या. खूप साऱ्या पोळ्या जमत होत्या. सगळ्या मुलांनी स्वयंपाक बनवला. कोणी फोडणी दिली मस्त भाजीला. पनीरची भाजी केली होती. मी पोळ्या बनवल्या होत्या आणि असं सगळं काही व्यवस्थित करून आम्ही सगळ्यांनी मिळून स्वयंपाक केला. आणि नंतर मग आपल्या हनुमंतरायाचं मंदिर होतं त्यांना नैवेद्य दाखवला आणि हनुमान चालीसाचं पठण सुरू केलं. प्रणमामि सदा शिवलिंगम. तेरी बनाई दुनिया में कोई तुझे सा मिला नहीं. मैं तो भटका दर बदर कोई किनारा मिला नहीं. जितना पास तुझको पाया उतना खुद से दूर जाना. शिव समान
हमेशा की जन। तर मित्रांनो, आपल्या पहिल्या दिवसाच्या ट्रिपचा पहिल्या दिवसाचा शेवट अशा प्रकारे झाला. आम्ही जेवण केलं आणि झोपलो. आणि आता उद्याच्या दिवसाचा व्हिडिओ लवकरच अपलोड करण्यात येईल. धन्यवाद.